मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे लागलेली सोलार पंप आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय झालेलं आहे की 5 वर्ष होऊन गेलेत आणि काही शेतकऱ्याचे नवीन लागलेत, काहीकडे लागत आहेत. आता शासन जे आहे ते प्रत्येकाला जवळपास सोलार यापुढेही देणार आहे आणि आता देणं सुद्धा चालू आहे. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात सोलरचं मेंटेनन्स मध्ये काय होतं की तुमच्या कंट्रोलरवर एखादा एरर दाखवतो, एखादा प्रॉब्लेम दाखवतो. मग त्याला काय होतं की आपल्याला नेमकं समजत नाही. आता शॉर्ट सर्किट असो किंवा मग ओव्हर व्होल्टेज असो, ओव्हर करंट असो, अशा पद्धतीचे तुम्हाला एरर दाखवतात. म्हणजेच आपल्याला नेमकी मोटर जळाली का काय झाले हे काही समजत नाही त्याच्यामध्ये. आणि मेकॅनिकलकडे गेल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा मेकॅनिकला समजत नाही की ही मोटर जळालेली आहे का, मग हिला वाइंडिंग करायची. आणि वाइंडिंग केल्यावर सुद्धा भरपूर असे प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये. तर त्याच संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे सोलारची मोटर जळाली तर ती रिपेअर होते का आणि ती रिपेअर करणं योग्य आहे का, ह्याच संदर्भातली मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात असलेले डाऊट हे दूर होतील. आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही मला फॉलो करून ठेवा, जेणेकरून सोलार विषयी जी काही माहिती असेल ती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. बघा, तुमच्याकडं आपण थेट मुद्द्यावर येऊया. तुमच्याकडं जे सोलार मोटर आहे ती जर तुम्हाला शॉर्ट सर्किट, ओव्हर व्होल्टेज, ओव्हर करंट, ओपन सर्किट अशा पद्धतीचे जर एरर दाखवत असेल तर मोटरची दाट शक्यता आहे की ती मोटर जळाली असावी. आता बऱ्याच वेळा काय होतं की मोटर तुम्हाला ही भरायची कुठे आणि नेमकी भरतो कोण याबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित नसतं. आता आपल्याकडे काय असतं, जनरली इलेक्ट्रिक मोटर असतात. आपण मोटर जळाली की आपल्या जे काही जवळील वाइंडर आहे त्याच्याकडे नेऊन ती मोटर भरतो. पण आता यामध्ये काय आहे की 2 प्रकारच्या मोटर पंप आहेत. एक मोटर आहे तुमची एक मोटर आहे ऑइल कूल आणि एक आहे वॉटर कूल. म्हणजे एकामध्ये आपलं जनरल पाणी टाकलेलं असतं आणि एका मोटरमध्ये ऑइल असतं. आता ऑइल मध्ये पण एक पॅक बॉडीची मोटर असते आणि एक मोटर जे आहे ते ओपन वाइंडिंगची मोटर असते. आता ओपन वाइंडिंगची मोटर बरेचसे जे मेकॅनिक लोक आहेत तर ते रिवाइंड करतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं की कालांतराने ते मोटर जर लिकेज झाली, त्यामध्ये पाणी गेलं तर ती पुन्हा शॉर्ट होऊन ही म्हणजे ती मोटर जळते. आता रिवाइंडेबल मोटर बद्दल मी बोलतो. बघा, आता जवळपास म्हणजे 90% कंपन्यांनी काय केले, ऑइल कूल मोटर जे आहे ते बंद केलेले आहेत आणि वॉटर कूल मोटर्स त्या ठिकाणी देत आहेत. पण आता ही मोटर जळाल्याच्या नंतर ही रिवाइंड होते का? कंपन्याचा दावा आहे ही मोटर रिवाइंड होते. मी सुद्धा सांगतो की ही मोटर रिवाइंड होते. परंतु कधी? मोटर ज्यावेळेस तुमची जळते, मोटर जर ओव्हरहीट म्हणजे तुम्ही मोटरमध्ये जर पाणी टाकलेलं नसेल किंवा लिकेज झाला असेल, इतर कारणानं जर मोटर जळाली असेल आणि मोटर तुम्ही रिवाइंड केली तर ती मोटर जी आहे तर तुम्हाला करंट बॅलन्स त्या ठिकाणावर येत नाही आणि मोटर रिवाइंडिंग करून सुद्धा तुम्हाला ती मोटर चालत नाही. आता बऱ्याच वेळा मेकॅनिकचे आम्हाला कॉल येतात, सर मी मोटर वाइंड केलेली आहे, रिवाइंड केलेली आहे, मी जेवढा होता तेवढा डाटा टाकला, जेवढा होते त्याच गेजचा कॉईल त्यामध्ये टाकला, जेवढं वजन होतं तेवढे टन, जेवढे सगळं त्याच पद्धतीत ऍज इट इज भरलं, तरी सुद्धा मोटर जे आहे तर फेज बॅलन्सिंग मध्ये करंट घेत नाही. प्रत्येक तिन्ही फेज मध्ये वेगवेगळा करंट घेते. याचं कारण काय आहे? सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमची जी मोटर आहे पीएमएसएम मोटर आहे. पीएमएसएम मोटर म्हणजे जिचे रोटर हे आहे तर तुमचं एका विशिष्ट ग्रेडच्या मॅग्नेट पासून ते रोटर बनलेलं आहे. आता हे रोटर जे आहे हे मॅग्नेट जे आहे ते चार्जेबल मॅग्नेट असतं. आता याच्यामध्ये मॅग्नेटची कार्यक्षमता कधी कमी होते, मॅग्नेट जर ओव्हरहीट झालं किंवा मॅग्नेट तुटलं, मॅग्नेटला तडे गेले तर तुमचं जे आहे तर मॅग्नेटची कार्यक्षमता कमी होते आणि ते डिसबॅलन्स होतं. डिसबॅलन्स झाल्याच्या नंतर काय होतं की तुमची मोटर ओव्हर करंट घेणार, म्हणजे करंट जे आहे ते क्षमतेपेक्षा जास्त घेणार, एखादा फेज करंट कमी घेणार. अशा पद्धतीचे एरर तुम्हाला त्या ठिकाणी येतात. मग अशा वेळेस तुम्हाला काय पर्याय आहे की या मोटरला तुमचं जर रोटर खराब झाला असेल तर मोटरला वाइंडिंग करून काहीही फायदा होणार नाही. आता हे रोटर जे आहेत ते चार्जेबल रोटर असतात. चार्जेबल मॅग्नेट म्हणजेच तुम्हाला काय वाटतं की कुठल्या तरी इलेक्ट्रिकला लावून ते चार्ज केलेलं असते, तर नाही. ते हाय चुंबकीय क्षेत्रामधून ते मॅग्नेट जे आहे ते पास करतात. त्यानंतर ते चुंबकीय क्षेत्र त्याचा विशिष्ट ग्रेड पर्यंत आणून त्याचं ठेवतात आणि ते जे आहे ते मोटरसाठी तुमच्या वापरलं जातं. तर याला पुन्हा चार्ज करू शकतो का? तर हो, करू शकतो. परंतु तुमच्या लोकलला, स्थानिकला अशी कुठली चार्ज करण्याची सुविधा नाही. भारतामध्ये एखाद्या ठिकाणी असू शकेल, परंतु त्याच्याबद्दल ते एवढंही सोपं नाही. आता रोटर नवीन टाकणं सुद्धा त्या मोटरला, त्या ग्रेडला
त्या तुमच्या वाइंडिंगला सपोर्ट करेल का याची सुद्धा त्या ठिकाणी गॅरंटी नाही. मोटर जर तुमची डिसबॅलन्सिंग होत असेल, मोटर जर डिसबॅलन्स करंट घेत असेल तर ती वाइंड करण्यासाठी योग्य राहणार नाही, कारण तिचं रोटर हे खराब झालेलं असते. आता बऱ्याच वेळा बऱ्याचशा मेकॅनिकचं म्हणणं असं असतं की बाबा ही मोटर आता मी वाइंड केलेली आहे, मग एकतर तिच्यामध्ये पहिलंच काय असतं की कॉपर भरपूर कमी असतं, म्हणजे साधारणतः तुमचं 1000 ग्रॅम पासून ते 2000 ग्रॅमच्या मध्ये त्याचं हे असतं, म्हणजे कॉपर असतं त्याच्यामध्ये. जवळपास 12 स्लॉटची असो, 24 स्लॉटची असो, अशा पद्धतीची मोटर असते. पण अशा वेळेस काय होतं की एखादा तुमचा टन कमी जास्त झाला किंवा मग काही थोडं वाढून टाकल्या गेलं तर अशा वेळेस सुद्धा मोटरला प्रॉब्लेम येतात. त्यानंतर सुद्धा मोटर तुमची जी आहे ते प्रॉब्लेम देते. आता तुम्हाला रिवाइंडिंग करताना सर्वात पहिले आपल्याला रोटर तपासण्यासाठी तर आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं साधन वगैरे नाही. तुम्ही डोळ्यानं फक्त पाहू शकता कोणत्या साईडनं घासले का, रोटरला तुम्ही पाहू शकता की कोण्या साईडनं रोटर घासले का किंवा मग कुठं तुटले का. या पद्धतीत कुठं डोळ्यानं दिसणारे प्रॉब्लेम जर असेल तर ती मोटर वाइंडिंग करण्यात काही अर्थ नाही. ती मोटर तुम्हाला रिवाइंड करूनही सुद्धा ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चालणार नाही. आता सर्वात महत्वाचं म्हणजे मोटर जळण्याचे कारण. आता मोटर जळण्याचे कारण हे कंट्रोलरचे असू शकतात. आता कंट्रोलर तुमचं योग्य पद्धतीनं काम न करणे, कारण कंट्रोलरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टेज, क्षमतेपेक्षा जास्त करंट जर मोटरकडे जात असेल आणि त्याला सेन्सर नसतील तर अशा वेळेस तुमची मोटर जळू शकते. आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं ड्राय रन सेन्सर जर ऑन नसेल त्याच्यामध्ये तरी तुमची मोटर त्या ठिकाणावर जळू शकते. जॉईंटमध्ये पाणी गेलं, पाणी जाऊन जॉईंट शॉर्ट झाला तर त्या ठिकाणी ती मोटरला तुमचं जळण्याचे धोके असतात. आता ओव्हरहेड म्हणजेच मोटरवर जर समजा हेड आहे 70 मीटरचं आणि ती 400-500 फूट खोलीपर्यंत टाकलीत, अशा वेळी सुद्धा जे आहे ते मोटर त्या ठिकाणी जळू शकते. मोटर जळण्याचं कारण म्हणजे काय होतं की तुमच्या रोटरवर जास्त ताण येऊन रोटर गरम होतं. रोटर गरम झालं की चुंबकीय गरम झाल्याच्या नंतर चुंबकीय जी काही ताकद आहे ती कमी होते. त्याच्यामुळे जे आहे ते मोटरची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊन एकतर ती मोटर तुमची वाइंडिंग जळते किंवा मग कुठेतरी शॉर्ट होऊन जाते. अशामुळे तुमची मोटर जळू शकते. आता मोटर तुम्हाला सांगितलं की मोटर कोणत्या स्थितीत ही दुरुस्त होऊ शकते, म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जे आहे ते तिचं रोटर जर योग्य असेल तरच ती मोटर दुरुस्त होणार. रोटर चेक करण्यासाठी अद्याप आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं साधन नाहीये. आता भविष्यात याच्याबद्दल येणारच आहेत, कारण आता भरपूर सारे सोलार झालेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचं जे काय आहे ते मशीन, जे यंत्र वगैरे आहेत ते येतीलच येणाऱ्या काळामध्ये. पण सध्या तर रोटर चेक करण्यासाठी नाही, आणि रोटर बदलण्यासाठी सुद्धा आता बरेचसे शेतकऱ्यांना वाटतं की रोटर नवीन मिळेल, रोटर बदलून आपण टाकल्याच्या नंतर मोटर चालू, तर तसं केल्यावर सुद्धा ती मोटर व्यवस्थितरित्या काम करणार नाही, मोटर चालणार नाही. जर एका याच्यामध्ये जर वाइंडिंग करून ती मोटर जर तुमची व्यवस्थितरित्या चालत असेल तर योग्य आणि ओके आहे. आता कंपनीकडून तुम्ही फक्त रोटर मागून त्याच साईजचं त्याचं रोटर मागून जर टाकला तर ती मोटर योग्यरित्या त्या ठिकाणावर चालू शकते. पण त्यामध्ये तुमचं बुशिंग्स वगैरे जर घासलेल्या असतील किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असतील तर त्यानं पुन्हा तेच जळण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात. आता आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे मोटर तुम्ही आडवी ठेवत असाल किंवा रेतीमध्ये वगैरे चालवत असाल, अशा वेळी सुद्धा मोटर त्या ठिकाणी तुमची जळू शकते. मग जे आहे तर ही मोटर दुरुस्त करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही कुठल्याही मेकॅनिकला अगोदर विचारा की बाबा तुम्ही सोलरची मोटर दुरुस्त या अगोदर केलेली आहे का, रिवाइंड केलेली आहे का, आणि फेज बॅलन्सिंगचा जर इश्यू आला तर याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर उपाय काय आहे, याच्यावर उपाय म्हणजे तुम्ही या अगोदर असे तुम्हाला कधी प्रॉब्लेम आलेत का, ह्या गोष्टी तुम्हाला विचारणं गरजेचे आहेत. आणि सर्वात पहिले रोटर जे आहे ते तुम्हाला डोळ्यानं जर दिसत असेल की रोटर तुटले, रोटरला तडे गेले, तर तुम्ही मोटर वाइंडिंग करण्यात तुमचा काहीही अर्थ नाही. म्हणजेच ती मोटर तुम्हाला टाकून देण्यातच फायदा राहणार आहे, म्हणजे मोटरच दुसरी तुम्हाला घ्यावे लागणार आहे. पार्ट वगैरे तुम्हाला दुसरे नवीन भेटत नाही. आता मिनिंग घासणं वगैरे हे तर नॉर्मल प्रॉब्लेम आहे, वरच्यावर त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतात. बघा, ही होती मोटर वाइंडिंग संदर्भातली माहिती. वाइंडिंग करता येते किंवा नाही. आता मोटर वाइंडिंग संदर्भात डिटेल व्हिडिओ आणि तुमच्या कंट्रोलर बद्दल सुद्धा डिटेल व्हिडिओ या संदर्भात येणार आहे. त्यामुळे जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही युट्यूब आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर बघत असाल तर तिथे सुद्धा मला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.